मग असं पण होतं की तुम्ही नेक्स्ट डे डिलिव्हरी का क्लेम करताय ते पाहिजे, बट इट्स ओके यार, माझी चॉईस आहे ही. मी तुम्हाला माहीत असेल काही तर मला प्लीज कमेंटमध्ये सांगा. एवढा शोधायला गेले आणि ती गोष्ट घरातच होती. गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो मी आहे सिजल आणि आज घरीच आहे मोस्टली. आज काय तारीख आहे? 23 जून. सो सगळं झालं आहे आवरून वगैरे. ॲक्च्युली आमच्याकडे लाईट आणि पाणी दोन्ही गेलं होतं आज. सो आंघोळ जरा लेट झाली. त्याच्या आधी थोडे काही कामं होते ते करून घेतले. लाईक व्हिडिओ पब्लिश केला, शॉर्ट अपलोड केला आणि चहा वगैरे पिऊन आत्ता काहीतरी 11 वाजलेत आणि मी हे चपातीचे लाडू खाते. मी बनवले चपातीचं लाडूमध्ये जर तुम्ही बडीशेप नसेल टाकत तर एकदा ट्राय करा, खूप ऑसम लागतात. शिळी चपातीचं टेस्टच नाही कळून येत. सो येस, मी आता खाते आहे. आता लॅपटॉप क्लीन करते. इतका घाण झाला ना हा, फुल धूळ दिसते तुम्हाला. तर लॅपटॉप क्लीन करायला काय यूज करू मला कळत नाही. मी आधी वेट वाईप यूज करायचं पण त्याच्याने स्क्रीन वगैरे खराब होते. सो आता जस्ट टिश्यूनी क्लीन करते मी. तुम्हाला माहीत असेल काही तर मला प्लीज कमेंटमध्ये सांगा. अशी एक आणि एक वीकमध्येच खराब होऊन जातो लॅपटॉप, काय माहिती. सारखं क्लीन करायला लागतं. हॅलो. सो आता लॅपटॉप क्लीन करून झालं. लॅपटॉपसोबत मोबाईल पण केला मी, म्हणून ब्लॉग नाही केला. सो मी आत्ता लेन्सकार्टला जाणार होते आणि तिकडून पतंजलीला काम होतं माझं काहीतरी. बट लेन्सकार्टचा काय इश्यू चालला आहे काय माहिती. मी ॲक्च्युली ग्लासेस ऑर्डर केलेले आणि स्टोर डिलिव्हरी सिलेक्ट केलं होतं, कारण काहीतरी तिकडे मला हे करायचं होतं, रिपेअर वगैरे करून घ्यायचं होतं त्यांच्याकडनं, फ्रेम ॲडजस्टमेंट वगैरे. तर 19 जूनला मी ऑर्डर प्लेस केलेली. आज 23 जून आहे. अजूनपर्यंत ते बोलतात की आमच्या स्टोअरला डिलिव्हरच नाही झाली आहे. त्यांच्या पहिली गोष्ट, ॲपवर काही असं कस्टमर सपोर्ट नाही आहे. मी रिव्ह्यू टाकला गुगलला की असा असा प्रॉब्लेम येतो आहे. तेव्हा त्यांच्याकडनं ईमेल आला रिवर्ट बॅक की ह्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा, नाहीतर मग मेल आय डी दिली होती तिकडे, वेबसाईट होती. मी म्हटलं वेबसाईटवर टाकून तर काही फायदा नाही आहे. सो मी त्यांना कॉल केला आज की मी काल जाऊन आले स्टोअरला, पण स्टोअरवाले मॅनेजमेंट बोलतात, स्टोअर मॅनेजमेंट की अजून आलंच नाही त्यांच्याकडे. बट मला ॲपमध्ये दाखवतं की इट इज ऑलरेडी डिलिवर्ड. तर माहीत नाही त्यांचं काही ग्लिच आहे. एक सांगतं आहे की ऑलरेडी डिलिवर्ड आहे, म्हणजे बॅक एंड जे आपण ऑफिसला कॉल करतो ना त्याचा जो कॉमन नंबर असतो तो. तर ते बोलतात की आम्ही कॉन्टॅक्ट केलं स्टोअरला की ते ऑलरेडी डिलिवर्ड झालं आहे 21 जूनलाच. आणि स्टोअर मॅनेजरचा मला तर कॉल आला की मॅम नाही, अजून 24 ते किती 40 आवर्स लागतील, 48 आवर्स लागतील, तर मी तुम्हाला घरी देतो. बट काहीतरी रिझन असेल ना की मी तिकडे स्टोअर डिलिव्हरी केली आहे, तर त्यांना ते सांगितलं, ते अजून पण रिझॉल्वच करतायत. हां, तर स्टोअर मॅनेजरनी मला सांगितलं आहे की येऊन जाईल तुमचं इथे स्टोअरला, मी डिलिव्हरी देतो तुम्हाला उद्या संध्याकाळपर्यंत. सो बघू, 19ची ऑर्डर 24ला मिळणार आहे आम्हाला, राईट. मग हे पण मला कळत नाही. आणि प्रत्येक स्टोअरवर मी जेवढे पण लेन्सकार्टचे स्टोअर्स बघितलेत, मोठ्या मोठ्या लेटर्समध्ये लिहिले नेक्स्ट डे डिलिव्हरी. तो त्यांचा फॉर्मॅटच आहे, त्यात लिहिलेलं असतं. म्हणजे हे तुम्ही फॉल्स क्लेम करताय का काय आहे? आणि असं कसं, म्हणजे गुगलवर पण रिव्ह्यूज इतके खराब आहेत ना. क्वालिटी ठीक आहे, प्रोडक्ट क्वालिटी चांगली आहे, डिसेंट आहे. अजून पण असतात ब्रँड्स, त्यांचे पण तसेच आहेत. बट मग असं फॉल्स क्लेम का की नेक्स्ट डे डिलिव्हरी? आणि आम्ही नाही सांगितलं ना की तुम्ही नेक्स्ट डे डिलिव्हर करा. आता ॲमेझॉन किंवा मिंत्राचं मला बेस्ट वाटतं खरंच, ती भारीच आहे म्हणजे ते. सो येस, आता बघू आम्हाला आमचे ग्लासेस कधी मिळतात ते. आणि पतंजली मला जायचं आहे बिकॉज आपण चॅलेंज करणार आहोत, एक स्किन केअर चॅलेंज आहे आणि आजच करणार आहे ते. सो पतंजली मी अजून का नाही गेले बिकॉज ना मी जेव्हा क्लासला जायचं आहे कथ्थकला, तर तिकडूनच जायचं आहे आणि माझा क्लास सुटायचा काहीतरी म्हणजे चालू व्हायचा 4ला. तर मी जाता जाता गेले होते, 3:30ला मी निघायचं घरातनं.
तर तेव्हा ते बंदच असायचं. ते मोस्टली ना 1 ते 4 काहीतरी बंद असतं, म्हणून मी थांबली जरा 4पर्यंत, की 4 नंतरच जाईल. नाही तर परत आज उतरायचं खाली, चेंज वगैरे करून बंद असलं तर परत मला तसं जायला लागेल, परत जायला लागेल. सो मी थांबली आहे, 4 वाजता जाईल मी. तोपर्यंत काहीतरी सर्च करेल मी यूट्यूबसाठी न्यू आयडियाज वगैरे, बिकॉज आमचं चॅलेंज ग्रो होणार, नक्की होणार आमचं चॅनल ग्रो, पण काहीतरी स्ट्रॅटेजी आता यूज करायला लागेल. सो येस, आता मी ते शोधेल. हाय, सो आत्ता चेंज केलं आहे, बस पॅन्ट घातली आहे दुसरी आणि केस बांधून घेतलेत. बाहेर जाताना मी शक्यतो ट्राय करते, भले शॉर्ट डिस्टन्स असू दे, पण थोडे केस बांधून जायला. असे मोकळे ठेवले की ती डॅमेज होतात, धूळ माती जाते. सो दॅट्स वाय. सो आत्ता 4 वाजलेत, मी लगेच निघते. सो पतंजलीमध्ये तर मला काही मिळालं नाही. सो मी इकडे जवळच हे मेडिकल होतं, इकडून घेतलं आहे. घरी जाते आहे आणि पाऊस पण पडतो आता, बघत आहे. सो बरं झालं मी पटकन आले, आता पाऊस चालू झाला आहे ऑलरेडी. आणि मी पहिले बालाजी तांब्यांच्या स्टोअरमध्ये गेले आणि त्यांना विचारलं की तुमच्याकडे मुलेठी पावडर आहे का. आता मला काय माहिती की मराठीमध्ये मुलेठीला ज्येष्ठ मध बोलतात, तर त्या काकूंनी मला सांगितलं की नाही, नीम पावडर तर आहे, मुलेठी नाही मिळाली. म्हटलं ठीक आहे, ह्यांच्याकडे नसेल. मग मी नेक्स्ट स्टोअरमध्ये गेले आणि त्या मेडिकलवाल्या काकांना सांगितलं मुलेठी पावडर. त्यांना पण मुलेठी कळालं नाही, तर ते बोलले की ज्येष्ठमध्ये गुगल करून बघ की सेम आहे का काय. सो गुगल केलं, त्यांनी पण केलं, मी पण केलं. त्यानंतर मला कळलं की मुलेठी आणि ज्येष्ठमध सेम असतं. लाईक हिंदीमध्ये त्याला मुलेठी बोलतात, मराठीमध्ये ज्येष्ठमध. आई, तुला माहिती आहे का मुलेठी आणि ज्येष्ठमध एकच असतं? आईला पण नाही माहिती. सो हा प्रॉब्लेम. हां हां, तेच ना, इथे मुलेठी नाही माहिती, ज्येष्ठमध माहिती आहे. तर ते थोडा गडबड झालं. ॲक्च्युली फर्स्ट स्टोअरमध्येच मिळालं असतं जर मी ज्येष्ठमध बोलले असते तेव्हाच, तर बट त्यांना कळालंच नाही. ठीक आहे. आई बोलते आपल्याकडे ज्येष्ठमध आहे ऑलरेडी या डब्यामध्ये. हा ब्लू डब्बा ना. हां. ओ सिरियसली, हे होतं माझ्याकडे. एवढा शोधायला गेले आणि ती गोष्ट घरातच होती. चहा बनवते बिकॉज आईला आज लवकर इच्छा झाली चहा प्यायची. वेदर पाऊस नाही पडत आहे आत्ता, बट असे ढग आलेत. हाय गाईज, आत्ता 7 वाजलेत आणि मी आत्ता नाईट टाईम स्किन केअर रुटीन करते आहे. बट एक ट्विस्ट आहे, मी नॉर्मल फेस वॉश, मॉइश्चरायझर, टोनर काही यूज नाही करणार आहे. मी यूज करणार आहे आयुर्वेदिक एन्शंट रेसिपीज. येस, सो आधीचे लोक जे यूज करायचे आपले पूर्वज, तर त्यांचे रेसिपीज यूज करणार आहे मी. मोस्ट ऑफ दी गोष्टी तुम्हाला घरात मिळून जाईल, फक्त 1-2 गोष्टी आहेत जे बाहेरनं लागतील. सो फर्स्ट तर मी स्किन केअरमध्ये जास्ती काही करत नाही. माझं मोस्टली रुटीन काय असतं, फेस वॉश, देन फेस वॉश झाला, टोनर मी यूज नाही करत, सिरम, मॉइश्चरायझर आणि मग सनस्क्रीन. सिरम पण मी ॲक्च्युली सकाळी यूज नाही करत, तर जर सकाळी करत असेल तर फक्त फेस वॉश, मॉइश्चरायझर आणि मग सनस्क्रीन. आणि नाईट टाईम स्किन केअर रुटीन असतं माझं फेस वॉश, सिरम आणि मग मॉइश्चरायझर, बस तेवढंच असतं. 3 गोष्टीच्या वरती जास्ती मी लावत नाही फेसवर. आणि लिप बाम तर नॉर्मल लावतेच. सो मी विचार केला की आपण काहीतरी डिफरंट करून बघूयात. आता मी फेस वॉश लावल्यानंतर मास्क वगैरे लावते, बट मी आज कुठला पण बाहेरचा मार्केट बेस्ड प्रोडक्ट यूज नाही करणार आहे. फक्त आपले जे नॉर्मल घरचे इंग्रेडियंट्स असतात किंवा आयुर्वेदिक गोष्टी असतात ते यूज करणार आहे. सो आत्ता फेसवर सकाळचं मॉइश्चरायझरच आहे. आज काही सनस्क्रीन नव्हती लावली मी, कारण कुठे बाहेर जास्ती गेले नाही, फक्त ते हे या गोष्टी आणायला गेले होते काही. पण रेनी डेजमध्ये मी जेवढं सनस्क्रीन टाळता येईल तेवढं टाळते. ओके,
आता मला माहिती आहे हे कोण लोक बोलतील की सनस्क्रीन लावायला पाहिजे, बट इट्स ओके यार, माझी चॉईस आहे ही. सो येस, आत्ता फेसवर फक्त मॉइश्चरायझर आहे सकाळचं आणि ते वॉश करायचं आहे. बट ते वॉश करायला मी फेस वॉश नाही यूज करत आहे. मी आपला हा होममेड फेस वॉश यूज करणार आहे, हर्बलवाला. सो एकदम थोडंसं बेसन आणलं आहे मी किचनमध्ये, नॉर्मल बेसन आहे. काय हे आपल्या घरी जी डाळ आणतो ते डाळ चक्कीमध्ये, चक्की नाही काय बोलतात त्याला, गिरणीमध्ये दळून आणली आहे. सो बेसन पीठ आहे, त्याआधी मी केस बांधून घेते. सो पाणी लागेल राईट, तर हे मी पाणी भरून ठेवलेलं. थोडासा फेस ओला केलाय. आता फर्स्ट इन्ग्रेडियंट आहे बेसन, त्यानंतर सेकंड लागणारे आपल्याला आंबे हळद, किंवा याला व्हाईट टर्मरिक पण बोलतात. एकदम ही थोडीशी घ्यायची, याला जास्ती स्टेन नसतो, बट स्टील हळद आहे तर थोडं तरी स्टेन करणार फेसला, म्हणून एकदम थोडंसं घेते मी, लाईक 1 पिंच वगैरे. मग थर्ड इन्ग्रेडियंट आहे, तो पण इझिली तुम्हाला मिळून जाईल कुठे पण आणि जास्ती महाग पण नाही आहे. सो दॅट इज मुलतानी माती. हे माझ्याकडे ऑलरेडी होतं, याला क्लिप लावून ठेवलेली. सो येस, तुम्ही, आणि यात काय असं रेशिओज वगैरे नाही आहे, तुम्हाला जेवढं पाहिजे किंवा जेवढं रिक्वायर्ड आहे तुमच्या फेससाठी, सो तेवढं तुम्ही घेऊ शकता. इवन हे हाताला पायाला कुठे पण लावू शकतो. बस खूपच झालं हे. ॲक्च्युली माझा ट्रायपॉड तुटला, नाही तर मी सिंकच्या तिथेच केलं असतं. खूप जास्ती पावडर झाली आहे, बट ठीक आहे. आता मुलतानी माती काय करते, ह्याला फुलर्स अर्थ पण बोलतात ना, मला आता आठवत नाही आहे. सो मुलतानी माती सगळं ऑइल डर्ट वगैरे काढते. बेसन तर नॅचरल क्लेन्झर आहे, आणि हळद सॉरी अँटी इन्फ्लामेटरी असते. म्हणजे आपल्याला जे ॲक्नेज वगैरे होतात तर त्याचं इन्फ्लेमेशन होतं तर ते रिड्यूस करते. 3 इन्ग्रेडियंट्स यूज केलेत. फोर्थ दही पण यूज करू शकता, बट मी दही नाही यूज करणार आहे, कारण आपण फेस वॉश नाही यूज करणार आहे ना, तर दही थोडं मला वाटते क्लॉग करेल. जर फेस वॉश मी यूज करत असेल तर मी दही नक्की यूज केलं असतं. आता ही ड्राय पावडर अशी तुम्ही, हे पडणार नाही ना, हे असं बनवून तुम्ही आठवड्याभराचं किंवा महिन्यात चालेल. हे काही यात वेट इन्ग्रेडियंट्स नाही आहे, सो ड्राय तर चालू शकतं. हे बाथरूममध्ये जस्ट स्टोअर करून ठेवू शकता तुम्ही डब्यामध्ये. सो आत्ता हे ॲक्च्युली जास्त झालं आहे माझ्याकडनं, सो मी हे हातावर घेते आहे. आणि रोज वॉटर पण यूज करू शकता, मी नॉर्मल पाणी यूज करते. मी हे ॲज अ मास्क यूज केलं असतं, बट बघू आपण फेस वॉश म्हणून कसं काम करतंय. इतकी काही ऑइली नाही आहे आता स्किन, कारण समर्समध्ये मोस्टली असते. आता तरी इतकी ऑइली नाही झाली आहे. सो मला वाटतं निघेल जेवढं पण डर्ट वगैरे काय असेल ते. क्वांटिटी पण ऍक्च्युली खूप कमी लागते. मी जास्ती मिक्स करून ठेवलंय त्या वाटीमध्ये, खूप कमी लागते. दिसतंय? आणि सकाळी तर नाही, बिकॉज सकाळी जॉब असतो, स्कूल असतेस. हां, ॲक्च्युली हे टीनेजर्स पण यूज करू शकता, आणि कॉलेज असतं, त्यामुळे सकाळी ठीक आहे. आपण जर मार्केट बेस्ड फेस वॉश यूज केला तर इट्स ओके, बट रात्री करायला हे हरकत नाही आहे. आणि जास्ती टाइम पण नाही लागत जर तुम्ही बनवून ठेवलं हे सगळं तर.
आणि ज्यांना खूप खूप जास्ती माझ्यापेक्षा पण जास्ती ऍक्नेज असतील ना, त्यांनी हे प्लीज नका करू. कारण माहित नाही ना कुणाला काय सूट होईल नाही होईल. आता आयुर्वेदिक मिक्सर घरी शूट करणं थोडं. तर मी बोलत होते की काय बोलत होते मी. हा, तर ज्यांना जास्ती ऍक्नेज वगैरे असतील त्यांनी हे नका करू. मी सजेस्ट करेल. बिकॉज माहित नाही कुणाला काय सूट होतं नाही होत. आणि हे सॉफ्ट सॉफ्ट नाही म्हणजे आहे, पण तरी पण ग्रॅन्युल्स आहेत तर ते अजून पण वाढू शकतं. सो तुम्ही डॉक्टरकडे जा, डर्मॅटकडे जा आणि त्यांच्याकडनं प्रॉपर ट्रीटमेंट घ्या. बस तर मग आता 1 मिनिट तर झालंच असेल. मी आता हे वॉश करून येते. आता फेस वॉश करून आली आहे. ऑइल तर तसं निघालं आहे म्हणजे, बट फेस वॉशची सवय झाली आहे. असं वाटतं की अजून पण डर्ट आहे, किंवा जोपर्यंत असं तो झाग नाही बनत ना तोपर्यंत असं वाटत नाही की फेस धुतलाय. बट ठीक आहे. त्यानंतर मी रात्री सिरम लावते वीकमधनं 2दा सॅल्सिलिक ॲसिड, बिकॉज मला ॲक्ने आहे. तर सॅल्सिलिक ॲसिड इज व्हेरी गुड फॉर ॲक्ने. आता त्याचं अल्टरनेट मी शोधलंय, नीम. हां, हे थोडंसं डार्क आहे, सो आवळा पावडर सारखं दिसतं हे, नीम पावडर. सो नीम आणि ज्येष्ठ मध, मुलेठी किंवा लिकरस पण बोलता आहे गेस याला, माहीत नाही. बट येस, ज्येष्ठ मध किंवा मुलेठी ह्याची तुम्हाला हे किचनमध्ये पण मिळून जाईल ॲक्च्युली. तर त्याला एक ते साहन असतं आय गेस छोटं दगडाचं, तर त्याच्यावर घासलं तर तरी पण ह्याचं सुपारीसारखं, सुपारी नाही ॲक्च्युली, काय सुपारीचं पण निघतं ना असं. हां, तर ते असं घासून पण त्याचं थोडं काय बोलतात त्याला अर्क काढू शकता आणि तो पण तुम्ही लावू शकता. इवन दालचिनीचं पण लावायची माझी मम्मा. सो हां, तर हे ज्येष्ठमध्ये. आणि तुम्हाला सांगू का, हे ॲक्च्युली मी हे ओपन करून ठेवलेले. आपल्या घरी जेव्हा लहान बाळ होतं आणि त्याला असलं आयुर्वेदिक गोष्टी देतात ना, मला संजीतच्या टाईमची आठवण येते. सेम लहान बाळ असल्यावर कसं त्याच्या प्रोडक्टचा वास येतो, तसा आहे सेम हे लहान बाळाला देतात पण आहे गेस गुटी बिटीमध्ये. सो हां, तर ह्याचं हे ज्येष्ठ मध आणि नीम पावडर मिक्स करायची आणि त्यांनी आपण स्पॉट ट्रीटमेंट करणार आहोत. आता ज्येष्ठ मध काय करतं, डार्क स्पॉट वगैरेला पण फेड आउट करतं. म्हणजे माझ्यासाठी तर हे फुल नायसिनामाइड आहे. सो येस, आणि नायसिनामाइड पण तेच करतं काम की आपले सगळे डार्क स्पॉट वगैरे फेड करतं. तर मी हे 2 पावडर्स मिक्स करून छोट्या क्वांटिटीमध्ये एकदम त्याला ॲज अ स्पॉट ट्रीटमेंट लावणार आहे. बट आता मला खूप जागी डार्क स्पॉट्स आहेत. हा पूर्ण एरिया आहे, प्लस हा पूर्ण एरिया, आणि इथे 1-2 आहेत. नाकावर ब्लॅक हेड्स आहेत, पण आता त्याचं काही सोल्युशन मला दिसलं नाही तिकडे. आणि इथे कपाळावर छोटे छोटे दाणे आहेत. सो मी विचार करते की थोड्या थोड्या पॅचेसमध्ये लावते. सो हां, मी आता हे मिक्स करते. ठीक आहे सर, प्लेटवर करूया आपण थोडं ॲस्थेटिक. आणि क्वांटिटी खूप खूप कमी लागते. आणि ज्येष्ठ मध तुम्हाला मिळून जाईल 50 रुपीजला 50 ग्रॅम्स, आणि नीम पावडर मला मिळाली 35 रुपीजला 50 ग्रॅम्स. सो नीम पावडर जास्त स्वस्त आहे. ॲक्च्युली तुम्ही हे घरी पण बनवू शकतात. हा नीम पावडर मी ॲक्च्युली आधी घरीच बनवणार होते, बट आत्ता ऊन पण नाही आहे आणि मला आजच सुचलं हे, नाहीतर मी बनवून ठेवली असती. बस एकदम थोडी क्वांटिटी घेतली आहे. नीम पावडर जर जास्ती पडली माझ्याकडनं. अँड पाणी. हां, तर हा पॅच आधी कव्हर करते मी. मी लिटरली शुगरचं पॅलेट घेतलंय, फेस पॅलेट.
तर जिथे जिथे पिंपल्सवर खूप हे वर्क करतं नीम पावडर, असं ऐकलंय मी. आणि मी ही नीम पावडर आहे ना बालाजी तांबे त्यांच्या स्टोअरमधनं घेतले. तिकडे त्या काकू होत्या, त्या मला ॲक्च्युली कुठलं तरी तेल विकायचं पण त्यांनी ट्राय केलं. शी सेड की तू हे फेससाठी घेते ना, तर बालाजी तांब्यांचं एक तेल पण आहे, तर ते पण चांगलं आहे. खूप थोडं एक्सपेन्सिव्ह आहे पण रिझल्ट येतो. मी काहीच बोले नाही, बिकॉज तेलावर माझा विश्वास नाही आहे ॲक्नेच्या बाबतीत तरी. ऑल्सो मला एक गोष्ट विचारायची आहे की सगळ्या गोष्टींना आयुर्वेदिक रिप्लेसमेंट आहे, राईट? फेस वॉश झालं, मग हे स्पॉट ट्रीटमेंट, सिरम पण आहेच, राईट? राईस वॉटर सिरम वगैरे बनवू शकतो घरात. पण सनस्क्रीनचा अल्टरनेट मला नाही वाटत की काय आहे. म्हणजे ॲलोवेरा ठीक आहे, बोलता येईल त्याला की नॅचरल सनस्क्रीन आहे, बट ॲलोवेरा लावून आपण बाहेर कसं जाणार? म्हणजे फ्रेश ॲलोवेरा बोलते मी. सो सनस्क्रीनसाठी काही अल्टरनेट असेल तर मला नक्की सांगा. 20 मिनिट्स झालेत आणि हे कसं दिसतंय माहिती आहे तुम्हाला? उठणं आपण लावतो ना दिवाळीमध्ये, मराठी लोकांना माहिती असेल, तर सेम त्याच्यासारखं दिसतंय. उठणं तर फक्त आपण असं चोळतो आणि काढून टाकतो, बट हे असं दिसतंय. आणि स्किन काही टाईट वगैरे फील नाही होते, नॉर्मल आहे. आता 20 मिनिट झालेत पण मला मन नाही होते हे उतरायचं, तर हे राहू दे असंच. सो आता फेस वॉश करून आली आहे आणि आता तरी मला रिझल्ट हा वाटतोय की स्किन खूप ब्राईट झाली, इतकंच मी सांगू शकते. डार्क स्पॉट एका दिवसात तर जाणार नाही ऑफकोर्स, पण विल आय ट्राय इट अगेन? सो येस, मला तरी आवडलं आहे हे नीम आणि मुलेटीवालं स्पॉट ट्रीटमेंट, मस्त आहे. थोडं रेग्युलर मी अजून रिसर्च करेल आणि हे रेग्युलरली लावायला स्टार्ट करेन. आता रेग्युलरली म्हणजे आय डोंट नो इफ हे डेली लावतात का काही असं इंटरवल देऊन वीकमधनं एकदा वगैरे, बट येस यूज करेन. आणि फेस वाईप करताना ड्रॅग नाही करायचं, असं पॅट करायचं, पॅटच बोलतात ना ह्याला, असं एकदम जेंटली. आता फॉर मॉइश्चरायझर वन अँड ओनली ॲलोवेरा. नाव फॉर मॉइश्चरायझर ॲलोवेरा यूज करते मी. ते तुपाचं पण ॲक्च्युली असतं, शतधूत घृत असं काहीतरी, समथिंग लाईक दॅट, माहीत नाही मला. तर त्यात काय असतं, तूप घ्यायचं आणि कॉपर का ह्याच्यात ब्रासच्या भांड्यामध्ये त्याला 100 टाईम धुवायचं आणि एक रोटेशन 100 टाइम्सचे असते. म्हणजे तुम्ही बघू शकता, ते यूट्यूबवर आहेत बरेच व्हिडिओज. सो ते ऑइली ॲक्ने प्रोन स्किननी बिलकुल नाही करायचं, कारण आपल्या स्किनला ऑइल आणि घी किंवा अशा कुठल्याही गोष्टी सूट नाही होत. इवन कर्ड असं नुसतं लावून तुम्ही धुत असाल तर ठीक आहे, बट असं लावून नसतं ठेवायचं, कारण कर्डमध्ये पण शेवटी ते दुधाचं आहे आणि दुधामध्ये ऑइल कंटेंट असतो. सो आपण मॉइश्चरायझर म्हणून एकच गोष्ट आपल्यासाठी आहे, दॅट इज ॲलोवेरा. तर ॲलोवेरा मी एकदम फ्रेश प्लांटचीच काढली आहे. तुमच्याकडे नसेल अवेलेबल तर तुम्ही मार्केट बेस पण यूज करू शकता. आता ग्रीन कलरचं ॲलोवेरा जेल कधीच घ्यायचं नाही, कारण ॲलोवेरा जेल बघा तुम्ही असं ट्रान्सपरंट असतं. ते ग्रीन कलर म्हणजे त्यात आर्टिफिशियल कलर टाकलेला असतो. बऱ्याच लोकांना माहीत असेल, बट असंच मी सांगते. सो वाव स्किन सायन्सचं चांगलं आहे, बिलकुल क्लिअर आहे आणि त्यामध्ये 2 का 3च इंग्रेडियंट्स आहेत आणि ते पण प्रिझर्वेटिव्स वगैरे नाही आहे. काहीतरी जॅन्थम गम वगैरे, जे की प्लांट डिराइव्ड गम असतो तो, आणि तोच प्रिझर्वेटिव्ह सारखा ॲक्ट करतो. सो वावचंच मी यूज केलेलं आहे. सो ॲलोवेरा जेल लावलं आहे ॲज मॉइश्चरायझर आणि ही लास्ट स्टेप आहे आपल्या नाईट टाईम स्किन केअर रुटीनची, युझिंग आयुर्वेदिक प्रोडक्ट्स. सो मी आता हे तसंच राहू देणार आहे आणि मी तुम्हाला अपडेट देईल उद्या की मी हे पूर्ण रात्र ठेवू शकले, कारण मला असं थोडं ॲलोवेरा जेलचं असं चुडचुडल्यासारखं होतं आहे आणि मी कधी ठेवलं नाही आहे पूर्ण ओव्हरनाईट. सो मी बघेल आता, जर मला ठेवता आलं तर मी ठेवेल, नाहीतर मग मी धुवून टाकेल झोपताना किंवा मे बी 1-2 तासातच, आता माहीत नाही मला. सो येस, हाच होता आजचा व्हिडिओ.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.